काही लोक मोटिवेशन देण्यासाठी मोठ्या मोठ्या गोष्टी लिहित नाही, ते स्वतःची जीवनकथा लिहितात आणि तीच सर्वात मोठी प्रेरणा बनते. असंच एक नाव म्हणजे झाकीर खान. मध्य प्रदेशमधील इंदोरमधील जन्मलेले झाकीर हे एक मिडल क्लास कुटुंबातून आले आहेत. घरात संगीत होतं, शिस्त होती, पण यांच्या मनात अनेक प्रश्न होते की मी कोण आहे आणि मला काय बनायचं आहे. त्यांनी इंजिनिअरिंग सुरू केली पण मन लागलं नाही. कॉलेज सोडलं आणि तिथूनच सुरू झाला त्यांचा खरा संघर्ष. टोमणे मिळाले, भीती वाटली आणि भविष्य धुसर दिसू लागलं. झाकीरने कॉल सेंटरमध्ये काम केलं. दिवसा नोकरी आणि रात्री छोट्या छोट्या ओपन माईक शो. कधी टाळा मिळाला तर अनेकदा शांतता मिळाली, पण त्यांनी शिकणं थांबवलं नाही. ते लिहित राहिले, बोलत राहिले आणि स्वतःला अधिक चांगलं बनवत राहिले. 2012 मध्ये कॉमेडी सेंट्रलच्या स्पर्धेने त्यांच्या आयुष्याला टर्निंग पॉइंट दिला. सक्त लोंढा हा फक्त एक कॅरेक्टर नव्हता, तो त्या लाखो लोकांचा भाव होता, जे शांत राहतात पण कधी तुटत नाही. हक से सिंगल, कक्षा 11वी आणि तथास्तू यामुळे भारतातील सर्वात रिलेटेबल कॉमेडियन बनले. कॉमेडी सोबतच त्यांची प्रामाणिकता लोकांच्या मनापर्यंत पोहोचवली. आणि मग आला तो क्षण. 2025 मध्ये इंदोरच्या गल्लीतून निघालेला तोच मुलगा मेडिसन स्क्वेअर गार्डनच्या मंचावर उभा राहून हिंदीत आपली कहाणी सांगत होता. मित्रांनो, या कथेची शिकवण अशी की जर तुम्ही स्वतःशी प्रामाणिक राहिला तर उशिरा का होईना पण एक दिवस जग तुमचं नक्की ऐकेल.